एम-एस-सी नर्सिंग फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आणि तुमच्या मनात हा प्रश्न आला आहे की CNE पॉईंट्स घ्यावे लागतात की नाही. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तर तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर होईल. नमस्कार नर्सिंग फॅमिली, आपण या चॅनलवर नर्सिंगचे कन्सेप्ट, एक्झाम्स, रजिस्ट्रेशन, CNE पॉईंट्स हे सगळं सोप्या भाषेत समजून घेत असतो. तर आजचा विषय आहे एम-एस-सी नर्सिंग फर्स्ट इयर स्टुडंटसाठी CNE पॉईंट्स बंधनकारक आहेत का? तर मला रोज कमेंट्स आणि मेसेज येतात, मॅडम आम्ही एम-एस-सी नर्सिंग फर्स्ट इयरला आहोत. कोणी सांगतं CNA पॉईंट्स घ्यावे लागतात, कोणी सांगतं नाही लागत. तर मग काउन्सिल प्रॉब्लेम येईल का? म्हणून आजचा हा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी. तर CNA म्हणजे काय की कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन, म्हणजेच नर्सिंग प्रोफेशनमध्ये काम करणाऱ्या नर्सेसचं नॉलेज अपडेट राहण्यासाठी नर्सिंग काउन्सिलकडून दिले जाणारे पॉईंट्स. हे पॉईंट्स आपल्या CNE सर्टिफिकेटवर असतात आणि हे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी खूप महत्त्वाचे आहेत. गोष्ट लक्षात ठेवायची आहे, CNE पॉईंट्स रजिस्ट्रेशन रिन्युअल म्हणजे जेव्हा तुमचं नर्सिंग रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं असतं तेव्हा CNE पॉईंट्स मॅन्डेटरी असतात. तर आता आपण येऊया आपल्या मेन क्वेश्चनकडे की एम-एस-सी नर्सिंग स्टुडंट कोण आहे? जो अजून स्टुडंट आहे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रोफेशनल प्रॅक्टिस सुरू केलेली नाही, अशा स्टुडंटसाठी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी CNE पॉईंट्सची गरज पडत नाही. तर CNA बद्दल बऱ्याच अफवा पसरवल्या जातात की एम-एस-सी नर्सिंगला ॲडमिशन घेतले की CNA पॉईंट्स घ्यावेच लागतात. बट रिॲलिटी ही आहे की CNA हे कोर्ससाठी नाही, CNA हे रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी आहे. तर तुम्ही JNM किंवा ANM वर्किंग नर्स असाल किंवा BSc पोस्ट BSc नर्सिंग कंप्लीट केलेले स्टुडंट असाल किंवा जॉब करणाऱ्या नर्स असतील, तर यांच्यासाठी रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी CNE पॉईंट्स कंपल्सरी आहेत. तर मी फ्युचर बेनिफिट हे सांगू शकते. CNA अटेंड केलेले सेमिनार्स, वर्कशॉप, कॉन्फरन्स अटेंड करणं तुम्हाला फ्युचरमध्ये फायदेशीर ठरू शकतं. कारण टीचिंग फील्डमध्ये किंवा इंटरव्ह्यू किंवा प्रमोशनच्या वेळी हे सर्टिफिकेट्स उपयोगी पडतात. तर मी तुम्हाला सांगेल की एम-एस-सी नर्सिंग स्टुडंटसाठी CNE पॉईंट्स बंधनकारक नाहीत. कारण CNA हे नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन रिन्युअलशी संबंधित आहे. त्यामुळं एम-एस-सी नर्सिंग फर्स्ट इयर जे स्टुडंट आहेत यांसाठी CNE कंपल्सरी नाही. त्यानंतर जे वर्किंग नर्स आहेत, या वर्किंग नर्सेससाठी CNE कंपल्सरी आहे आणि रजिस्ट्रेशन रिन्युअलसाठी पण CNA खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला CNA बद्दल अधिक माहिती हवी असेल की CNA पॉईंट्स कधी, किती आणि कसे घ्यायचे, तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.